मतकरी रत्नाकर मतकरींची गूढकथा. रंगांधळा हा त्यांच्या एकूण कथालेखनाचा एक क्रॉस सेक्शन म्हणता येईल. या निमित्ताने मतकरींच्या गूढकथांचा साकल्याने विचार करणे प्रस्तुत ठरेल. कवितेने नव्हे तर एकांकिकेने आपल्या लेखनाला प्रारंभ करणाऱ्या मतकरींना गूढकथेचा वेध लागला, हे उमजण्याजोगे आहे. रहस्यमयता व नाट्यात्मकता हे मतकरींच्या प्रतिभेला खास वेधून घेणारे विशेष आहेत. किंबहुना ते त्यांचे आत्माविष्काराचे स्वाभाविक माध्यम आहे. मतकरींच्या बऱ्याच एकांकिकांतून प्रवाही असलेली रहस्यमयता अर्थात नेहमीच व पूर्णतः घटनांच्या व तपशिलांच्या पातळीवर नव्हे, आणि रहस्यमयता आणि गूढकथेची नाट्यात्मक रहस्यगर्भ अभिव्यक्ती प्रकृती ध्यानात घेतल्यास या दोन लेखनप्रकारांतील अंतःसूत्र स्पष्ट होईल. मतकरींच्या गूढकथांतील दृश्यात्मकता, नेपथ्ययोजना इत्यादीतून त्यांच्यातील एकांकिकाकार सहज दिसून येतो. कवितेची जातकुळी सांगणाऱ्या ज्या परीकथा लेखनाने मतकरी प्रथम कथेकडे वळले, ती परीकथा व गूढकथा या दोहोतही एक आंतरिक संगती आहे. दोहोतही अद्भुत अकल्पिताची बोली आहे. अद्भुताचे, अतिमानुषाचे व रहस्यमयतेचे लिरिकल, कलात्मक, कल्पनारम्य रूप परीकथेत साकार होते, तर त्याचेच भयकारक रूप गूढकथेतून समोर येते. परंतु दोहीतही मानवी जीवनाचे व व्यक्ती मनाचे वास्तव आणि त्यांशी अपरिहार्यपणे जडलेले कारुण्य यांचा संदर्भ सतत जागा असतोच. वस्तुतः परीकथा, गूढकथा ही नावे सोयीसाठी वापरायची. मूलतः त्या कथाच. कथात्मकता ही विविध रूपांनी व विविध शैलीतून प्रकटू शकते. परीकथा व गूढकथा ही कथेचीच वैशिष्ट्यपूर्ण रूपे. अनुभव दर्शनासाठी कथाकार विविध माध्यमे योजू शकतो. अद्भुत वा गूढ हे केवळ एक माध्यम असते, याचे भान ठेवले पाहिजे. खरं सांगायचं म्हणजे आणि माणूस, परी आणि कासव या गंगाधर गाडगिळांच्या आकांक्षी प्रयत्नांचा इथे उल्लेख करता येईल. गूढकथेचा विचार करताना एक अगदी प्राथमिक गोष्ट नोंदली पाहिजे, ती ही की भूतांच्या गोष्टी व खुनांच्या गोष्टी म्हणजे चित्तथरारक, भयोद्दीपक, रंजक वाङ्मय या दृष्टीने गूढकथेकडे पाहणे गैर आहे. रहस्यकथा या नावाखाली जे वेळ घालविण्याचे, करमणुकीचे साहित्य मराठीत उपलब्ध आहे, त्याचे गूढकथेशी कोणतेच नाते नाही. रंजक वाङ्मय असा सहसा शिक्का मारून वा कसबी लेखन, कारागिरी सदृश रचना म्हणजे गूढकथा असे समीकरण मांडून गूढकथा हा लेखनकार बाजूला सारणे हे वाङ्मयाच्या विविध अंगांनी होणाऱ्या विकासाच्या दृष्टीने अहितकारक आहे. आणि सन्मान्य अपवाद वगळता अलीकडच्या कथेत जी एक कुंठितता आढळते, त्या संदर्भात असे वाटते की कथेच्या अभिव्यक्ती क्षमतेच्या विकासाच्या दृष्टीने विविध माध्यमांची व शैलींची योजना स्वागतार्ह ठरेल. तसे पाहू गेले तर कोणतीही उत्कृष्ट वास्तवदर्शी कथा ही एक व्यापक अर्थाने गूढकथाच असते, कारण अखेर तीही मानवी मनाच्या व जीवनाच्या गूढकथेचीच प्रचिती आपल्याला घडवीत असते. तसेच कोणतीही दर्जेदार गूढकथा ही अद्भुताची, प्रसंगी अतिमानुषाची योजना करीत असली तरी ते अतिमानुष व अद्भुत वास्तवलक्षीच असते. गूढकथेतील अतिमानुष हे आधीच म्हटल्याप्रमाणे वास्तवाभिव्यक्तीचे एक माध्यम असते. माणसाच्या मनातील असंख्य गूढ प्रेरणांना, नियतीच्या अतर्क्य कूट न्यायांना अतिमानुष भयावह आकार लाभू शकतात. वास्तवतेविषयीची आपली संकल्पना प्रगल्भ असली तर अतिमानुषाची बाधा वास्तवाला होऊ नये. गूढकथा ही अशा प्रकारे व्यावहारिक पातळीवरल्या गूढाकडून तात्विक पातळीवरच्या गूढाकडे आपल्याला नेत असते. वाचकाला गूढाचा प्रत्यय घडविणे, अज्ञात विषयीचे भय त्याच्या मनात जागविणे, भयाचा व रहस्यमयतेचा ताण त्याला अनुभवायला लावणे, हा गूढकथेच्या
संपूर्ण अनुभवातला तो एक टप्पा किंवा एक अवस्था मानावी लागेल. हा प्रत्यय एवढेच गूढकथेचे लक्ष नव्हे. या प्रत्ययाद्वारे वाचकाला जीवनातील व्यक्तिमनातील गूढकथेकडे नेण्याची ताकद गूढकथेत असली पाहिजे. मतकरींनी या दिशेने अर्थपूर्ण प्रयत्न केला आहे हे त्यांच्या कथालेखनातून दिसून येईल. अतिमानुषाचे माध्यम मतकरी आपल्या गूढकथातून अनेकवार योजिलेले आहे. या माध्यमाच्या उपाययोजनेतील विविध शक्यता ते अजमावून पाहतात. हे अतिमानुष प्रतिकात्मक पातळीवरच मूलतः आपल्याला भावते. माणसाच्या अंतर्मनाचे, त्याच्या सुप्त गूढ अंतस्थ प्रवृत्ती प्रेरणांचे रूप त्यातून आपल्या प्रत्ययास येते. घटनात्मक ग्रंथ असूनही म्हणूनच या कथा मूलतः मनोदर्शनात्मक वठल्या आहेत. कारुण्याच्या प्रत्ययाकडे नेणारे भाव त्यांच्या बऱ्याच कथांतून आढळते. जळमट सारख्या कथेत तर भयाचा प्रत्यय अगदी क्षीण किंवा नाममात्र आहे. या कथेतील पांढरपेशा म्हाताऱ्या निरपत्य जोडप्याच्या जीवनातील भकास पोकळी मृत्यूनंतरही मिटत नाही. मरणोत्तर अस्तित्वातही हे न्यून त्यांना पछाडते. ही वस्तुस्थिती विद्ध करणारी आहे. या जोडप्याच्या वात्सल्याच्या भुकेच्या जिवंतपणी व मरणोत्तरही जो कोंडमारा होतो त्यातील कारुण्य आपल्याला पछाडून टाकते. त्यांच्या जीवनातील शून्य भकासपणा व विटलेपण ह्यांनीच इथं अतिमानुष आकार वस्तुतः निराकार धारण केले आहेत. या भूतांचे दुःख, त्यांची असहाय्यता इतकी मानवी आहे की ही कथा अखेर माणसांचीच ठरते, भूतांची नव्हे. भूते ही भयकारक किंवा केवळ भयकारक नव्हेतच. भयावहता हा त्यांच्या व्यक्तिदर्शनाचा फक्त एक घटक झाला. अनेक पदरी अनेक पैलू असलेली व्यक्तित्वे घेऊन ही भूते आपल्यासमोर ठाकतात. आणि ही व्यक्तित्व संपन्नता स्वाभाविकच आहे, कारण अखेर ही भूते माणसांचीच आहेत आणि भूते झाल्यानंतरही ती आपले मूलभूत माणूसपण सोडत नाहीत. काही कथांतून अवतरणारे अतिमानुष मात्र असे मानवी नसते. ते अगदी निखळपणे व केवळ अतिमानुषच असते. केवळ अद्भुताच्या पातळीवरच आकारणारे आणि फक्त अज्ञाताशीच नाते जोडून असलेले हे अतिमानुष वाचकाला अन्य कशातही न गुंतवता केवळ भयाचाच प्रत्यय घडविते. ती दोन मुलं सारख्या कथेचा या निमित्ताने उल्लेख करता येईल. मानवी प्रश्नात न गुंतवता रक्त गोठवणाऱ्या भयाचाच केवळ प्रत्यय देणाऱ्या मतकरींच्या या प्रकरणातल्या काही कथा विलक्षण झपाटणाऱ्या आहेत. त्यांचा अंगुलीनिर्देश फक्त अज्ञाताकडे आहे. अज्ञाताविषयीचे भय हे भयभावनेचे परिमाण नाही, ते सनातन आहे, विशुद्ध आहे आणि म्हणूनच कदाचित सर्वाधिक तीव्र आहे. मात्र अशा कथा मतकरींच्या एकूण लेखनात मोजक्याच आहेत. मतकरींच्या गूढकथा लेखनातून गूढाचा व भयाचा विविध पातळ्यांवर, विविध स्वरूपात व विविध माध्यमातून प्रत्यय घडतो. हे श्रेय त्यांच्या कथेतील ताजेपणाचे गमक ठरते. त्यांची अलीकडची रंगांधळा ही कथा हेच दर्शवते. रंगांशी निगडीत असलेल्या परिचित संवेदनांना उफराटे करून त्यांच्या गुदमरून टाकणाऱ्या, माणसाला बंदी करून टाकणाऱ्या सळसळत्या प्रवाहात लेखक आपल्याला खेचून नेतो. स्त्री पुरुषातील नाजूक गुंतवणुकीला शापित रूप देणारी यातील भयावह गूढता सूक्ष्म, पाय न वाजवता मनात शिरणारी, पण जीव कोंडून टाकणारी आहे. रंगांचा येथे अगदी अनपेक्षित तऱ्हेने त्यांनी माध्यम म्हणून उपयोग केला आहे. या निमित्ताने स्मरण होते ते मतकरींनी गूढाच्या प्रत्ययाकरिता निसर्गाची ज्या प्रकारे योजना केली आहे त्याचे. अगदी क्वचितच त्यांनी त्याला अतिमानुष रूप दिले आहे, परंतु बहुधा नाट्यानुभवाचे एक अविभाज्य अंग बनलेल्या नेपथ्यासारखा निसर्ग हा त्याच्या गूढानुभवाचे एक महत्त्वपूर्ण अंग बनून राहिला आहे. मतकरी आपल्याला जाणवलेले अर्थपूर्ण जीवनानुभव व्यक्त करण्यासाठी गूढकथेतील विविध शक्यता शोधित आहेत आणि त्यातून त्यांच्या कथांतील रचनाबंधांचे, निवेदनशैलीचे, माध्यमांचे वैचित्र्य उद्भवत आहे. ही गोष्ट महत्त्वपूर्ण आहे. मतकरींच्या गूढकथांतील वैचित्र्य बहुधा मूलतः
अनुभव स्वरूपातील वैचित्र्यातून आलेले आहे. कधी दंतकथेचे माध्यम म्हातारीची तरुण मुलगी, तर कधी लोककथेचा ढंग, कधी एखाद्या बौद्धिक कोड्यासारखी जाणीवपूर्वक रंगहीन केलेली रचना बाकी राहिला काळोख, तर कधी भावस्पर्शी नाट्यात्मकता, कधी निखळ संवादांच्या तुकड्यांचेच रचनाबंध हातमोजे, तर कधी साधे सरळ कथन. हे आणि असे अभिव्यक्तीतील विविध प्रकार त्या त्या विशिष्ट कथेतील आशयाच्या गरजेतून येतात, म्हणूनच ते अर्थपूर्ण ठरतात. हेच भाषेच्या संबंधातही म्हणता येईल. संयत सूचक शैली आणि भाषेतील सहज प्रवाहिता व स्वाभाविकता हे विशेष सामान्यतः त्यांच्या सर्वच कथांतून दिसून येतात, परंतु आशयानुसार रूप बदलण्याचा जो लवचिकपणा त्यांच्यात आहे तो विशेष श्रेयस्कारक ठरला आहे. वैचित्र्याच्या संदर्भात मतकरींच्या व्यक्तिचित्राचा विचार करता जाणवते की भिन्न भिन्न स्तरातील वयाच्या व भिन्न प्रकृतिधर्म असलेल्या त्यांच्या व्यक्तिरेखांचा आवाका बराच विस्तृत आहे. त्यांनी रेखाटलेल्या लहान मुलांच्या व्यक्तिचित्रांचा खास निर्देश करावासा वाटतो, पण त्या सर्वांहून एक अगदी वेगळे टोक म्हणजे पिशाच रूप असलेली अश्राप दीन भिकारी वेशात प्रकटलेली ती दोन मुलं. या विविध व्यक्तिरेखातील वैशिष्ट्यपूर्णता व वैचित्र्य वेधक आहे. वैचित्र्याला केवळ वैचित्र्य म्हणून मोल असत नाही, परंतु गूढमय चित्रणातील विविध शक्यतांचा वेध घेताना अपरिहार्यपणे जर हे वैचित्र्य निष्पन्न होत असेल तर ते निश्चितच अर्थपूर्ण ठरते. गूढकथा हा एक असा लेखनप्रकार आहे की जेथे फसगतीच्या वाचकाच्या नव्हे लेखकाच्या अनेक शक्यता संभवतात. गूढता व रहस्यमयता ही केवळ घटनांच्या तपशिलांच्या पातळीवर स्थिरावू शकते. गूढतत्त्व निव्वळ रंजनाच्या पातळीवरच राबवले जाऊ शकते. वाचकाला चकवा घालणारी, केवळ चतुर रचनाबंध साधणारी म्हणजे वेल मेड कथा सिद्ध होऊ शकते. मानवी अंतर्मनातील गूढतेला स्पर्श न करता वरवरच्या स्वभावदर्शनात ती रंगू शकते, परंतु असे लेखन ललित साहित्यात जमा होत नाही. अशा चतुर रचनांची फसगतीची वाट चुकवून गूढभय चित्रणातील कलात्मक शक्यतांचा वेध मतकरी यापुढेही समर्थपणे व अनेक परींनी घेत राहतील अशी उमेद त्यांच्या आजवरच्या कथालेखकाने निर्माण केली आहे, असे डॉ. सुधा जोशी यांचे मत.